झालं ना त्याला पाणी बिनी म्हणजे फुगवण नाही झाली जास्त. 250 रुपयाच्या पुढं. 300 रुपये. आणि किती वेळ काम करावं लागतं? 7 ते 12. नमस्कार, मी शिवाजी गाडे, डिजिटल प्रभात. मी आज गोनवडी या गावामध्ये आलेलो आहे कांदा उत्पादक शेतकरी यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी. कांदा उत्पादन करताना प्रथमतः कांद्याचे रोप टाकावे लागते. रोप टाकण्याच्या दरम्यान पावसाळा व हिवाळा अशा 2 ऋतुमानांच्या मध्ये हे रोप टाकले जाते. तर पावसाचा थोडा मारा व धुक्यामुळे रोपावर भुरी येऊन रोप खराब होण्याची शक्यता असते. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे कांद्याचे रोप जगवून शेतकरी प्रति एकर लाख रुपये खर्च करून कांदा पिकवतात. मात्र कांद्याच्या पिकासाठी त्यांना उत्पादन करून फक्त 50,000 रुपये मिळतात. कांदे लावल्यानंतर त्या कांद्याच्या जोपासणीसाठी कांद्यावर येणारे रोग, करपा, लाल कोळी, भुरी, तसेच अवकाळी पावसामुळे किंवा गारांचा पाऊस पडला तर त्या गारा पडल्यानंतर तो कांदा ज्या ठिकाणी गार पडते तो कांदा काळा पडतो, टीक पडते. पावसामुळे तो कांद्याला कोजळी येते. अवकाळी पाऊस झाल्यामुळे ह्या वर्षी शेतकऱ्यांना 50 ते 60% नुकसान भोगावे लागणार आहे. तरी आमच्या गावातील गोनवडी गावातील शेतकरी महादेव ठकूजी दौंड व विनोद ज्ञानेश्वर दौंड यांनी शासनाकडून हमीभाव मिळण्याची मागणी केली आहे. प्रति किलो 25 रुपये असा भाव मिळणे त्यांना अपेक्षित आहे. तरी शासन याला काय मदत करेल या बळीराजाला ते अपेक्षित आहे. महादेव ठकूजी जाऊन हां, तुम्हाला कांदा पिकासाठी एकरी किती खर्च होतो? 70-80 हजार रुपये खर्च. हां, आणि त्यातून उत्पन्न किती मिळालं पाहिजे अशी तुमची अपेक्षा असते? आता 60,000 रुपये नाही व्हायचे. हां ना. मग ह्या कांदा उत्पादन करताना तुमचा आर्थिक लॉस तुम्हाला दरवर्षी सहन करावा लागतो की यावर्षी अवकाळी पावसामुळं तुम्हाला कांद्याच्या पिकाला काय फरक पडला? या वर्षी जास्त आहे. दरवर्षी राहतोच थोडा. हां, यावर्षी जास्त आहे. पण अवकाळी पावसाचा तुम्हाला काय परिणाम झाला का या कांदा पिकावर? झालं ना त्याला पाणी बिनी म्हणजे फुगवण नाही झाली जास्त. उत्पादनामध्ये घट झाली, घट झाली, वाढ नाही झाली. वाढ नाही. आणि आता साधारणतः मार्केट 8-9 रुपये किलो किंवा 10-12 रुपये गोळा कांद्याला आहे. हां. तर असं जर मार्केट तुम्हाला मिळालं तर तुमचा किती पट फायदा होऊ शकतो किंवा किती पट तोटा होऊ शकतो? 50% लॉस असतो. म्हणजे प्रशासनाने आता तुमच्यासाठी काय करायला पाहिजे? कांद्याला वाढून दिला पाहिजे. तुम्हाला साधारण किती भाव हमी भाव पाहिजे की मार्केटचा चढ उतार असतो, कधी 10 रुपये असतो, आवकीवर भाव असतात. काय चढ उतार हमी भाव पाहिजे. हमी भाव साधारण किती रुपयांपर्यंत पाहिजे आपल्याला? 250 रुपयाच्या पुढं. आजी नमस्कार. तुम्ही हे कांदे काटणीला कामाला रोजाने आले आहेत ना? हा, रोजाने आलं. किती रुपये रोज आहे तुम्हाला? 300 रुपये. 300 रुपये. आणि किती वेळ काम करावं लागतं? 7 ते 12. 7 ते 12. हा, आणि समजा पूर्ण दिवस जर काम केलं तर किती रोज असतो? 400 रुपये. 400 रुपये. हा. तुम्हाला हे कांदे काटणीला जर तुम्ही सकाळपासून संध्याकाळ संध्याकाळपर्यंत असल्यावर 600 रुपये. 600 रुपये रोज कमवता.